नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत। आज आपण या व्हिडिओमध्ये विशेष करून मराठवाड्यामध्ये जी पाण्याची कमतरता भासते आणि फळबागा कशा पद्धतीने वाचवायचे हा सगळेच बागायतवाल्या शेतकऱ्यांना प्रश्न आहे। तर त्याच्या संदर्भातच आपण सेंद्रिय आच्छादनाचं महत्त्व किती आहे किंवा सेंद्रिय आच्छादन कशा पद्धतीने ह्या बागेला करू शकतो आणि फळबाग आपण वाचवू शकतो ते ह्याच्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। तर शेतकरी बंधूंना आपण आता हे कृषी विज्ञान केंद्राच्या बागेमध्ये आहोत आणि या ठिकाणी आम्ही मोसंबीच्या बागेला पाण्याची कमतरता जाणवते, त्यामुळे आम्ही सेंद्रिय आच्छादन केलेलं आहे। आता त्याच्यामध्ये प्रामुख्याने हा जो भुसा आहे हा सोयाबीनचा भुसा आहे। ह्या सोयाबीनचा भुसा आम्ही टाकलेला आहे आजूबाजूला ह्या झाडाच्या, विशेष करून जी झाडाची सावली पडते त्या सावलीच्या परिघामध्ये आम्ही हा सोयाबीनचा भुसा पसरवलेला आहे आणि ड्रीप आहे। आता ह्या भुस्यामुळे काय होतं की पाण्याचं जे इव्हॅपोरेशन आहे, म्हणजे पाणी जे उडून जातं तर ते जाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होतं आणि हा भुसा ह्या ड्रीपच्या पाण्यामुळे भिजतो सुद्धा, तो दुसरा पाणी धरून ठेवण्याचं काम करतं आणि त्याच्यामुळे ह्या ज्या बागा आहेत ह्या बागा चांगल्या राहतात, कोमेजत नाही। आणि अशा पद्धतीने जर सेंद्रिय आच्छादन जर आपण केलात, म्हणजे तुमच्याकडे आता आमच्याकडे हा सोयाबीनचा भुसा आहे म्हणून त्याचा वापर केला, तुम्ही काही पण वापरू शकता। त्या ठिकाणी तुम्ही तुमच्याकडे जर गव्हाचं काड असेल किंवा गव्हाचा भुसा असेल तर तो सुद्धा टाकू शकता, पाळापाचोळा टाकू शकता आणि अशा पद्धतीने सेंद्रिय आच्छादन करून आपण आपली बाग जी आहे ती कमी जरी पाणी असेल तर त्या ठिकाणी आपण बागेचं संरक्षण करू शकतो किंवा बागेचा बचाव करू शकतो। तर ही एक सेंद्रिय आच्छादनाची पद्धत आहे, हिचा शेतकरी बंधूंना आपण आपल्या बागेमध्ये वापर करा। निश्चितच आपण कमी जरी पाणी असेल तरी ही बाग मरण्यापासून किंवा बाग तुटण्यापासून आपण वाचवू शकतो। पण सेंद्रिय आच्छादन करून बागेचं कसं संरक्षण करू शकतो हे आपण पाहिलं। त्याच्यानंतर दुसरी पद्धत म्हणजे ज्या नवीन फळबागा लागवड केलेल्या आहेत त्या झाडांचं संरक्षण आपण या माझ्यासमोर दिसते ह्या पद्धतीने करू शकतो। आता ह्याच्या आतमध्ये झाड आहे, आंब्याची लागवड आम्ही केलेली आहे। तर त्याच्यामध्ये ज्या गरम हवा येते, गरम उष्ण लहरींपासून झाडाचं संरक्षण करण्यासाठी आम्ही जी जाळी आहे त्या जाळीला अशा पद्धतीने आम्ही शेड नेट आहे ते ग्रीन नेट आहे, ते नेट आम्ही बांधलेलं आहे। ह्या ग्रीन नेटमुळे काय होईल की ज्या उष्ण लहरी येतात, विशेष करून पश्चिमेकडून पूर्वेकडे ज्या लहरी येतात त्या लहरींपासून ह्या झाडांचं संरक्षण होणार आहे आणि त्यामुळे संरक्षण झाल्यामुळे हे झाड आहे ते आपण वाचवू शकतो। अशा पद्धतीने शेतकरी बंधूंनो, फळबागांचं संरक्षण करण्यासाठी आपण सेंद्रिय आच्छादन म्हणा, त्याच्यानंतर अशा पद्धतीनं नेट बांधणं किंवा विशेष करून झाडाच्या पश्चिमेला काही झाडं लावून, म्हणजे त्याला विंड ब्रेक्स म्हणतो, तर ती लागवड लावून आपण ह्या बागेचं संरक्षण करू शकतो आणि बागा जी आहेत ह्या उष्ण लहरीपासून किंवा उन्हाळ्यामध्ये कमी पडणाऱ्या पाण्यापासून ह्या बागांचं संरक्षण करू शकतो आणि ज्या बागा आहेत त्या बागा आपण वाचवू शकतो। तर निश्चितच धन्यवाद शेतकरी बंधूंनो, आणि आपल्या सर्वांना ह्या व्हिडिओचा फायदा होईल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो। धन्यवाद।